आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। सूर्य हे एआय मॉडेल कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नासा आणि IBM ने। प्रश्न 2, IMD जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 41वें स्थान। प्रश्न 3, भारताचा दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 ऑगस्ट। प्रश्न 4 पाहूया। चेतेश्वर पुजाराने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे क्रिकेट या खेळातून। प्रश्न 5, बेल्जियम ग्रांड प्री 2025 हा फॉर्म्युला 1 चा किताब कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्त्री यांनी। प्रश्न 6, ड्युरंट कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड AFC। प्रश्न 7 पाहूया। इस्रोने त्यांची पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी IADT-1 कुठे यशस्वीरित्या पार पाडली? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे। प्रश्न 8, कोणते राज्य भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य। प्रश्न 9, भारतीय टपाल विभागाने कोणत्या देशात तात्पुरते सेवा विस्तारित केल्या आहेत किंवा बंद केल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशात। प्रश्न 10, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 च्या पदतालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य। प्रश्न 11, इंटिग्रेटेड एअरची पहिली उड्डाण चाचणी कोणी यशस्वीरित्या पार पाडली? तर त्याचं उत्तर आहे DRDO ने। प्रश्न 12, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मारिया शारापोवा, बॉब ब्रायन आणि माईक ब्रायन या तिघांची। प्रश्न 13, काजिकी वादळ अलीकडे कुठे आले आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण चीन सागर इथे। प्रश्न 14, कोणत्या संघाने 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद जिंकले? तर त्याचं उत्तर आहे हॉकी हरियाणा। प्रश्न 15, भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सर्गिओ गोर यांची। प्रश्न 16 पाहूया। विकसित भारत तांत्रिक वस्त्र उद्योगावरील राष्ट्रीय शिखर परिषदचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे गिरिराज सिंह यांची। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।